अपेक्षा आम्ही असं एवढं धरतोय की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि आता गरीब मराठा याच्या नव्यानं ताट निर्माण केला जाते ते वेगळं असलं पाहिजे आणि ते जर केलं तर महाराष्ट्रामध्ये शांतता राहील अशी परिस्थिती मला दिसते. अपेक्षा आपण धरू की 20-21-22 जे स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे ते स्पेशल अधिवेशनामध्ये जे काही बिल किंवा भूमिका मांडल्या जाईल ती याच पद्धतीने असेल असं आपण अपेक्षा धरूया. काँग्रेसचं खातं गोठवण्यात आलं राजकीय पक्षात त्यासोबत अनेक पक्षांची खातं गोठवण्याची तयारी होईल आणि लोकसभेच्या तोंडामध्ये पक्षांची निवडणुका कशा पद्धतीने नियम हा सगळ्यांना आहे. नियमाप्रमाणे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आणि वागायला शिकलं पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष आहोत म्हणून आम्हाला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम ही जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तर तुम्ही टॅक्स भरला पाहिजे. तुम्हाला टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही अपील करून त्याच्याकडून एक्झेम्पशन करून घ्या. तुम्ही एक्झेम्पशन करून घेणार नसाल जी कारवाई आहे डिपार्टमेंट ती कारवाई करणारच. त्याच्यामध्ये असणार आम्ही विक्टिमायझेशन आहोत अशी भूमिका घेण्याची गरज काय आहे. आम्ही लहान पक्ष आहोत. आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. भरल्यानंतर आम्ही अपील करतो की पार्टी पॉलिटिकल पार्टी आहे गरीब पार्टी आहे अमुक जे काही भूमिका द्यायच्या त्या तुम्ही आम्हाला त्याच्यानं रिलीफ द्या. कायद्यात बसलो तर आम्हाला रिलीफ मिळतो. जरांगे पाटलांनी आज वक्तव्य केले की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे पण सगळे सुविधा संदर्भात कायदाही या अधिवेशनात झाला पाहिजे यावर आपल्याला माझं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की सगळे सोयरे हा शब्द जो आहे हा फार व्यापक आहे. हिंदू लॉ प्रमाणे सगळे सोयरे हे डिफाईन केलेले आहे. तेवढ्यापुरती मर्यादित राहून ती मागणी मान्य होते असं मला त्या ठिकाणी वाटते. त्याच्यामुळे असं जरांगे पाटील हे जे बोली भाषेतला शब्द ज्यावेळेस वापरतात की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे त्यावेळेस माझ्या अंदाजानं तिथे त्यांना या गोष्टीची असणारी जाणीव करून द्यावी लागेल असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर. सरकारकडून त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय. आंदोलन आणखी व्यापक स्वरूप घेणार असल्याचं असे त्यांची मागणी रास्त आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आम्ही पाठिंबाही दिलाय त्या आंदोलनाला. ते काय म्हणतायत की तुम्ही जो भाव जाहीर करताय त्याचा अंमलबजावणी करणारा कायदा करा. तुम्ही जर भाव जाहीर केला नसता तर त्यांची मागणी गैर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ज्यावेळेस तुम्ही भाव दरवर्षी जाहीर करता तर त्याची अंमलबजावणी करणारा कायदा मागणं करून घेणं ही मागणी रास्त आहे आणि सरकारने ते मान्य केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. चल थँक्यू.